मित्रहो, आता लोकांची अशी धारणा झाली आहे की वारकरी म्हणजे देवभोळा माणूस, पंढरपूरच्या वारी करणारा माणूस, एकादशीचा उपवास करणारा आणि विठ्ठलाचे नामस्मरण करणारा शांतताप्रिय भक्त माणूस. परंतु मित्रहो, वारकरी पंथ उद्याला आला तो केवळ भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी नसून वारकरी पंथ हा सामाजिक क्रांतियुद्धाचा एक भाग म्हणून हा पंथ उद्यास आलेला होता. मित्रहो, वारकरी पंथ स्थापन झाला तो सामाजिक विषमता मोडीत काढण्यासाठी आणि सामाजिक समतेची पुनर्स्थापना करण्यासाठी. परंतु मित्रहो, शाळा कॉलेज यातील पाठ्यपुस्तकांमधून विद्यार्थ्यांच्या मनात खोटा इतिहास भरविला गेला. काय तर म्हणे इथे अनादी काळापासून चातुर्वर्ण समाज व्यवस्था असलेला वैदिक धर्म अस्तित्वात होता. पण अशा प्रकारचा वैदिक धर्म इथे महाराष्ट्रात देशातही कधीही अस्तित्वातच नव्हता. हेच खरे आहे. मित्रहो, सर्वच लेखक ब्राह्मणी धर्मालाच वैदिक धर्म असे म्हणतात. म्हणून मी इथे ब्राह्मणी धर्म या शब्दाऐवजी वैदिक धर्म हा शब्द वापरत आहे. मित्रहो, 4 वर्णाचा भेद असलेल्या धर्माचा जोरदार प्रचार ईसापूर्व 2ऱ्या शतकातील ब्राह्मणी राजवटीपासून सुरू झाला. परंतु संपूर्ण भारतात कधीही 4 वर्णाचा धर्म स्थापन होऊ शकला नाही. हे प्राचीन भारताचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येते. मित्रहो, 4 वर्णाच्या नावाखाली द्विवर्णाचा प्रचार प्रसार ब्राह्मण करत राहिले, पण ते यशस्वी झाले नाही. मित्रहो, हे द्विवर्ण म्हणजे ब्राह्मण आणि शूद्र. परंतु मित्रहो, संपूर्ण भारतात एकाच वेळी 4 वर्ण असलेला समाज कधीच अस्तित्वात नव्हता. जे काही वैदिक धर्माचे लोक आता आपल्याला सांगतात की संपूर्ण भारतात चातुर्वर्ण व्यवस्था होती, हे केवळ आणि केवळ खोटे आहे. मित्रहो, कलियुगाचे नाव सांगून वैदिक धर्माचे लोक क्षत्रिय आणि वैश्य या वर्णाचे अस्तित्व सध्या नाकारत आहेत. पूर्वीही नाकारतच होते आणि पुढे देखील नाकारतीलच. तरी पण बहुजन राजे लोकांना वैदिक लोक क्षत्रिय म्हणण्यास तयार होतात. पण केव्हा तर जर असा बहुजन राजा ब्राह्मणांच्या तंत्रानुसार वागला तरच. आणि वैदिकांच्या पायाचे तीर्थ अंगावर शिंपडून घेतल्यावरच आपण शुद्ध होतो अशी भावना बाळगणारा राजा असला तरच वैदिक लोक त्या बहुजन राजाला क्षत्रिय म्हणण्यास तयार होतात, अन्यथा नाही. आणि असा बहुजन राजा जर इतर जातीच्या लोकांना जबरदस्तीने शूद्र ठरवत असेल तरच ब्राह्मण त्या बहुजन राजाला क्षत्रिय म्हणायला तयार होतात. मित्रहो, जबरदस्तीने शूद्र करणे म्हणजे काय करणे असा प्रश्न कुणाला पडला असेल तर खुलासा करतो की ब्राह्मणाशिवाय अन्य जातीच्या लोकांना ज्ञान घेण्याचा अधिकार नाकारणे, संपत्ती संचय करण्याचा अधिकार नाकारणे, जमीन जुमला यांचे धनी होण्याचा अधिकार नाकारणे असे करणे म्हणजे जबरदस्तीने शूद्र करणे होय. आणि इतर जातींच्या लोकांनी स्वतःला ब्राह्मणापेक्षा नीच तसेच जन्मानेच हीन आहोत अशी भावना बाळगायला लावणे असे करणे म्हणजे जबरदस्तीने शूद्र करणे होय. तसेच देवताविषयक कर्मकांड करण्याचा अधिकार नाकारणे, सर्व कर्मकांडे ब्राह्मणाकडूनच करवून घ्यायला भाग पाडणे आणि देवकार्य पूजाविधी केल्याचा मोबदला म्हणून ब्राह्मणाच्या पायावर लोटांगण घालून त्यास भरपूर धन अर्पण करणे. तसेच लोकांनी ब्राह्मणांच्या अन्यायाविरुद्ध अवाक्षरही काढू नये असा समाज तयार करणे म्हणजेच लोकांना जबरदस्तीने शूद्र करणे होय. मित्रहो, ईसापूर्व 187 पासून ते ईसापूर्व 27 पर्यंत वैदिक धर्माच्या लोकांनी येथील लोकांना शूद्र बनविण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाही, कारण लोकांनी तसे होऊ दिले नाही. हा इतिहास आहे. मित्रहो, 4थ्या शतकातील गुप्त राजांचा वैदिक धर्मियांनी बुद्धिभेद केला आणि त्यांच्यामार्फत
जिथे गुप्त राजवट आहे तेवढ्याच भागातील लोकांचे शूद्रीकरण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या काळात प्रचंड संख्येने लोक बुद्धांच्या शिकवणीनुसार आचरण करत होते, म्हणून तेव्हाही लोकांचे शूद्रीकरण करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मित्रहो, ईसा पूर्व 650 ते ईसा 900 पर्यंत भारतीय लोक बुद्धांच्या शिकवणीनुसार आचरण करत राहिले आणि सम्राट अशोककालीन भारत संपूर्णपणे बौद्ध होता. त्यामुळे वैदिक वैष्णवी लोकांचे तोपर्यंत केलेले सर्व प्रयत्न यशस्वी झाले नाही. म्हणजेच भारतीय लोकांना शूद्र बनविण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. मित्रहो, ईसा पूर्व 650 ते ईसा 900 पर्यंत भारतीय लोक बुद्धांच्या शिकवणीनुसार आचरण करत राहिले आणि सम्राट अशोककालीन भारत संपूर्णपणे बौद्ध होता. त्यामुळे वैदिक वैष्णवी लोकांचे तोपर्यंत केलेले सर्व प्रयत्न यशस्वी झाले नाही. म्हणजेच भारतीय लोकांना शूद्र बनविण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. मित्रहो, वर्णभेदी वैदिक धर्म स्थापन करण्याला बौद्धांचा अडसर होत आहे हे लक्षात येताच येथील लहान मोठ्या बहुजन राजांना क्षत्रिय बनविण्याचे वैदिकांचे प्रयत्न सुरू झाले आणि अशा वैदिकांच्या नादी लागून जे लहान मोठे बहुजन राजे नवक्षत्रिय झाले, त्यांच्या मदतीने वैदिक लोकांनी भारतातील बौद्ध राजवटींवर कुरघोड्या करणे सुरू केले, आक्रमणे करण्यास सुरू केले. या दरम्यान 7व्या शतकादरम्यान सम्राट हर्षवर्धन या बौद्ध सम्राटाचे शासन अस्तित्वात आले. वर्धन घराणे व त्यांचे महासाम्राज्य नष्ट केल्याशिवाय भारतात द्विवर्णी वैदिक धर्म स्थापित होणार नव्हता, याची वैदिक धर्मीयांना खात्री पटली. म्हणून बंगालपासून सिंधपर्यंत जे काही लहान मोठे नवक्षत्रिय राजे झाले होते, त्यांचा वैदिक धर्मीयांनी वापर करून वर्धन घराण्यातील बौद्ध राजांचे खून केले गेले. मित्रहो, सम्राट हर्षवर्धनाचा घातपात करून चच नामक वैदिक धर्मीय या व्यक्तीने सम्राट हर्षवर्धन यांचा विश्वासघाताने खून करण्यात पुढाकार घेतला होता. मित्रहो, भारतातून बौद्ध साम्राज्य नष्ट करण्याची कारस्थाने वैदिकांमार्फत अनेक शतके चालविली गेली आणि त्यामुळे भारतातून हळूहळू बौद्ध राजवटी संपुष्टात आणल्या गेल्या. आता वैदिकांना भारतात वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करण्यास कोणताही अडसर शिल्लक राहिला नाही. मित्रहो, हर्षवर्धनाच्या खुनात कटकारस्थानात मुख्य असलेल्या चच नामक वैदिक धर्मीयाने सिंध प्रांत बळकाविला होता आणि तो सिंध प्रांताचा राजा झाला. हर्षवर्धनाच्या मोठ्या साम्राज्याचे शेकडो तुकडे करून या खुनी मंडळींनी वाटून घेतले. मित्रहो, तथागत गौतम बुद्ध यांच्या जन्मापासून ते बौद्ध सम्राट हर्षवर्धन या जवळपास 1200 वर्षांचा बौद्धमय भारताचा इतिहास तुम्ही जाणून घेतला. मित्रहो, आता तुम्ही जाणून घ्या की ईसा नंतर 7व्या शतकापासून पुढे काय झाले. तर मित्रहो, 7व्या शतकानंतर सिंध प्रांतावर चच नामक वैदिक धर्मीयाची राजवट आली. त्याने सिंध प्रांतामध्ये द्विवर्णवादी धर्माचा अंमल सुरू केला. म्हणजेच ब्राह्मण तेवढे उच्च आणि बाकी सगळे नीच. परंतु मित्रहो, लोकांना हा वैदिकांचा द्विवर्णवादी धर्म माहीत देखील नव्हता. त्यामुळे लोकांत असंतोष धुमसू लागला. चच नंतर त्याचा पुत्र चंद्र हा सिंध प्रांताचा राजा झाला. त्याची कारकीर्द अल्पकाळ होती. चंद्र नंतर दाहिर हा सिंध प्रांताचा शासक झाला. त्याने द्विवर्णवादी वैदिक धर्माची सक्तीने अंमलबजावणी केली आणि त्यासाठी दाहिर याने सिंध प्रांताच्या प्रजेवर खूप अत्याचार केले. परिणामी सिंध प्रांताच्या प्रजेमध्ये इतका असंतोष माजला की सिंधचे लष्कर सुद्धा बिथरले. त्यामुळे दाहिरला इराकमधून मुस्लिम सैन्य आणून सिंध प्रांतावर राज्य करायची वेळ आली. सिंधची जनता दाहिरच्या विरोधात गेली आहे आणि त्याने इराकमधून मुस्लिम सैन्य आणले आहे. हे इराकचा सरदार महम्मद कासिमला कळताच महम्मद कासिमने सिंध प्रांतावर म्हणजेच दाहिरच्या वैदिकवादी राजवटीवर आक्रमण केले. मित्रहो, या युद्धात ब्राह्मण राजा दाहिर
हा मारला गेला. एक ब्राह्मण राजा मेला तर त्याच्या जागी दुसरा ब्राह्मण येईल आणि आपल्यावर तो शूद्रत्व लादेल अशी सिंधवासियांना भीती होती. म्हणून त्या संकटातून सुटण्यासाठी बहुसंख्य सिंधवासियांनी इस्लाम धर्म स्वीकारला. कारण मुस्लिम धर्मशास्त्रात ब्राह्मणी वैदिक धर्मासारखे सामाजिक विषमतेचे कायदे नाही आहेत. हे सिंधवासी लोकांना कळून चुकले होते. मित्रहो, सिंध प्रांतात काय घडले ते तुम्ही जाणून घेतले आहे. आता 13व्या शतकात महाराष्ट्रात म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेशात काय घडले हे जाणून घेऊ. मित्रहो, 13वे शतक संपत असताना आणि 14वे शतक सुरू होण्यापूर्वी अल्लाउद्दीन खिलजी याने रामदेवराव जाधवच्या साम्राज्याचा बळी घेतला. तेव्हा महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या बाजूच्या सीमा प्रदेशातील लोकांनी सुद्धा सिंध प्रांतातील जनतेप्रमाणे इस्लामचा स्वीकार करण्यास मजबूर व्हावे अशी परिस्थिती तत्कालीन वैदिक ब्राह्मणांनी महाराष्ट्र प्रदेशातील जनतेवर आणली होती. म्हणजेच खिलजीच्या येण्याच्या अगोदर महाराष्ट्र भूमीतील एका भागात जिथे रामदेवराव जाधवांचे राज्य होते तिथे या ब्राह्मणी वैदिक धर्माच्या लोकांनी रामदेव जाधवचा बुद्धिभेद करून जनतेवर द्विवर्णवादी धर्म लादण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वारकरी मंडळीमुळे तसे घडू शकले नाही. कारण तेव्हा ब्राह्मणशाहीला विरोध करणारी आणि बुद्धांच्या मार्गावर चालणारा वारकरी संप्रदायाचा उगम झाला होता आणि संत नामदेव या विद्रोही संताने त्यावेळी म्हणजेच 14व्या शतकात सर्व भारतीय वारकरी जनतेचे नेतृत्व केले होते. संत नामदेवाप्रमाणेच सर्व भारतात अनेक प्रज्ञावंत नेतृत्व निर्माण झाले होते, जे की वैदिकवादी, वैष्णववादी, द्विवर्णाचा विरोध करत होते. या सर्वांचे नेतृत्व विद्रोही संत नामदेव यांनी केले आहे. मित्रहो, रामदेवराव जाधव याच्या राजवटीतील लोकांमध्ये देखील द्विवर्णवादामुळे असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष त्याच्या सैनिकांमध्ये देखील होता. म्हणून खिलजीच्या विरोधात लढण्यासाठी सैन्य तयार नव्हते. जेमतेम 4000 सैनिकच खिलजीच्या फौजेविरुद्ध लढायला तयार झाले. परिणामी रामदेवरावला सुद्धा त्याची कन्या खिलजीला देऊन त्याचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले. वैदिक म्हणविल्या जाणाऱ्या धर्माचे हे भयावह सत्य याप्रमाणे आहे. वैदिक धर्माला कोणते नाव द्यायचे झालेच तर ब्राह्मणी धर्म हेच नाव द्यावे लागेल. कारण या धर्माचे कायदे असलेले सर्व स्मृतिग्रंथ आणि धर्मसूत्र ग्रंथ हे ब्राह्मणांनी लिहिलेले आहेत आणि त्यात इतर जातींना दडपून टाकण्याचा धर्म सांगितला आहे. मित्रहो, ब्राह्मणांनी जर त्यांच्याद्वारे निर्माण केलेल्या धर्माला ब्राह्मण धर्म असे नाव दिले असते तर तो धर्म इतरांनी कधीच स्वीकारला नसता. म्हणून या ब्राह्मणाद्वारे निर्माण केलेल्या द्विवर्णवादी धर्माला वैदिक धर्म असे नाव दिले गेले आहे. अर्थात वैदिक धर्म हे या धर्माचे खरे नाव नाहीये, तर ब्राह्मण धर्म हेच या वर्णभेदी वैदिक धर्माचे खरे नाव आहे. मित्रहो, हे जर तुम्हाला समजले नाही तर एवढेच लक्षात ठेवा की वैदिक धर्म हे एक फसवे नाव आहे आणि वैदिक धर्म या फसव्या नावाखाली ब्राह्मण धर्माचाच प्रचार प्रसार होत आहे. मित्रहो, आता आपणास हे सांगणे जरुरीचे आहे की महाराष्ट्रात वर्णाश्रम धर्माचा शिरकाव कसा झाला. मित्रहो, रामदेवराव जाधवांचा आजोबा सिंधन याने छोट्या राज्याचे महासाम्राज्य बनविल्यानंतर ब्राह्मणांनी सिंधन याच्यासोबत संधान बांधण्याचा प्रयत्न केला आणि ब्राह्मणांनी त्याच्या राज्यात वर्णवादी धर्म रुजविण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु सिंधन याने ब्राह्मणांकडे लक्ष दिले नाही आणि ब्राह्मणांच्या नादाला लागण्यापेक्षा त्याने साम्राज्य विस्ताराकडे लक्ष दिले. तरी सुद्धा त्याने सिंधन याने ब्राह्मणास असे वचन दिले होते की
तो राज्यात वर्णाश्रम धर्माची स्थापना करेल. ईसा 1210 मध्ये ब्राह्मणांना भूदान दिलेल्या दानपत्रात हे वचन नमूद आहे. सिंधणच्या नंतर त्याचा पुत्र कन्हर राजा झाला. नंतर कन्हरचा पुत्र महादेव हा राजा झाला. महादेवचा भाऊ रामदेवराव हा होता. महादेवच्या नंतर त्याचा पुत्र अमनदेव हा राजा झाला. अमनदेवाचा खून रामदेवराव याने केला. रामदेवराव हा अमनदेवाचा चुलता होता. महादेवचा भाऊ होता. मित्रहो, महादेव याने ब्राह्मणांना मोठ्या पदावर ठेवले होते. रामदेवराव सोबत महादेवच्या ब्राह्मणांनी गुप्त संधान बांधले आणि महादेवच्या पुत्राचा म्हणजेच अमनदेवाचा खून रामदेवरावाने विश्वासघाताने केला. अशा प्रकारे रामदेवराव हा त्या अमनदेवाच्या राजवटीचा राजा झाला होता. मित्रहो, राजा अमनदेवाच्या काळात ज्या घटना घडल्या त्यावरून असे दिसते की रामदेवाने वर्णभेदी धर्म स्थापन करावा आणि त्याच्या बदल्यात अमनदेवाच्या ब्राह्मण मंत्र्यांनी रामदेवाला हवी ती मदत करावी असा गुप्त करार होऊन अमनदेवाचा खून करण्यात आला. मित्रहो, ज्या हेमाडपंताला महादेवाने कर्णाधीश हे मंत्रीपद दिले ते एक गृहमंत्री सारखे पद होते. तरी देखील हा हेमाडपंत सुरुवातीपासूनच रामदेवरावाचा बहिष्कर प्राण बनून राहिला होता. रामदेवराव जेव्हा सिंहासनाधिष्ठित झाला तेव्हा त्याने त्याच्या राजवटीत वर्णाश्रम धर्माचा अंमल जारी केला. या वर्णाश्रम धर्माची अंमलबजावणी जरी रामदेवराव करीत असे तरीही या वर्णाश्रम धर्माचे सर्व कायदे ब्राह्मण बनवित होते. या ब्राह्मणांपैकी काही ब्राह्मण रामदेवरावांच्या मंत्रिमंडळात होते तर काही ब्राह्मण सेना दलात सेनापती होते. त्यांची उपलब्ध असलेली नावे पुढील प्रमाणे आहेत. पहिला हेमाडपंत, दुसरा पुरुषोत्तम नायक भट, तिसरा देवराज, चौथा गणपती देवरस, पाचवा तोरगले देवरस, सहावा तिप्परस, सातवा बिट्टूरस, आठवा बीचीदेव, नववा सारंगधर, दहावा लक्ष्मीधर आणि अकरावा बोपदेव. मित्रहो, इतिहासाच्या विद्यार्थ्यांपुढे हा सगळा ब्राह्मण कंपू ठेवला जात नाही. एकटा हेमाडपंत ठेवला जातो, तो सुद्धा त्याची इमारत बांधणीच्या शैलीचे गोडवे गाण्यासाठी आणि त्याच्या मोडी लिपीचे गोडवे गाण्यासाठी. मित्रहो, हेमाडपंत हा गोडवे गाण्याच्या लायकीचा नव्हता तर तो बहुजनांचा कट्टर द्वेष्टा होता. शिवाय तो मित्राचा सुद्धा विश्वासघात करायला मागे पुढे बघत नसे. अल्लाउद्दीन खिलजीला तो फितूर झाल्याची देखील माहिती मिळत आहे. मित्रहो, हा जो काही ब्राह्मण कंपू ब्राह्मण मंडळ सांगितले आहे त्याला विरोध करणारे संत नामदेवासारखे विद्रोही वारकरी संत उद्याला आले होते. परंतु आज हे संत निरुपद्रवी आणि विठ्ठलाचेच भक्त होते अशी चुकीची धारणा निर्माण झाली आहे. मित्रहो, हे विद्रोही संत कोण होते? तर हे विद्रोही संत म्हणजेच संत नामदेव शिंपी, संत नामदेवाची माता संत गोगाई, संत चोखोबा महार, चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, संत चोखोबांची बहीण संत निर्मलाबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत कर्ममेळा, संत बंका महार, संत गोरोबा कुंभार, संत रोहिदास, संत सावता माळी, संत सेना नाव्ही, सजन कसाई, नरहरी सोनार, भोजलिंग सुतार, संत तुकाराम यासारखी क्रांतिकारक संत मंडळी होती. यांनी या तत्कालीन ब्राह्मण कंपूवर प्रचंड टीका केली होती. त्यावरून असे दिसून येते की ज्यांना आम्ही देवभोळे संत समजतो ते नुसते अध्यात्मात किंवा भक्तिभावात बुडालेले कुणी अवलिये कलंदर नव्हते तर हे संत म्हणजे बहुजन समाजावर शूद्रत्व लादणाऱ्या ब्राह्मणी धर्माचा विध्वंस करण्यासाठी कार्यरत असलेले क्रांतिकारक होते. मित्रहो, ब्राह्मणांच्या वैदिक धर्मात स्त्रियांना महत्त्व नाही म्हणून मी एकाही ब्राह्मण स्त्रीचे नाव अद्याप सांगू शकलो नाही. परंतु थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला बहुजन राजांच्या
दरबारी भरपूर ब्राह्मण कंपू पुरुषच असायचा असे पुराव्यानिशी सांगितले आहे, परंतु वारकरी बहुजन सभ्यता स्त्रीप्रधान देखील होती, कारण या वैदिक ब्राह्मणांच्या विरोधात असलेल्या विद्रोही संतांमध्ये बहुजन महिलांचा मोठा सहभाग होता। हे संत जनाबाईचे नाव घेताना स्पष्टच होते। मित्रहो, संत चोखोबाचा विटाळ होतो असे म्हणणाऱ्या हेमाडपंथावर संत जनाबाईने कठोर टीका केली आहे। संत जनाबाई शिवाय संत चोखोबाची पत्नी सोयराबाई ही देखील विद्रोही संत वारकरी आहे आणि संत चोखोबांची बहीण निर्मलाबाई ही देखील विद्रोही संत वारकरी आहे। संत नामदेवाची आई गोगाई माता ही देखील विद्रोही संत वारकरी आहे। या सर्व महिला वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, कारण बहुजनांमध्ये स्त्रियांना महत्त्व दिले जायचे, परंतु ब्राह्मणांच्या वैदिक धर्मात स्त्रियांना महत्त्व दिले जायचे नाही, हे यावरून स्पष्ट होतेच। मित्रहो, जरी ब्राह्मण त्यांच्याद्वारे निर्मित वर्णव्यवस्थेनुसार भारतातील अनादिकालापासून राहणाऱ्या लोकांना शूद्र समजत होते, तरी देखील संतांच्या कालखंडात संत हे ब्राह्मण द्वेष्टे नव्हते हे सिद्ध करता येऊ शकते आणि संतांचा विरोध ब्राह्मणांना नसून केवळ ब्राह्मणवादाला होता हेही सिद्ध करता येते। मित्रहो, संतांमध्ये संत ज्ञानेश्वर हे जातीने, वर्णाने आणि धर्माने ब्राह्मणच होते, परंतु तरी देखील वारकरी मंडळींनी ज्ञानेश्वरांना संत म्हणून स्वीकारले होते, म्हणून संत वारकरी संप्रदायात जातीभेद नव्हता हे सिद्धच होते। तत्कालीन ब्राह्मणांच्या वर्णद्वेषाच्या आणि प्रतिगामी वैदिक धर्माच्या संकल्पनेत संन्याशाच्या मुलांना देखील वैदिकवादी ब्राह्मण तुच्छ अस्पृश्य ठरवत होते। याचे उदाहरण म्हणजे संन्याशाची मुले अर्थात संत ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई हे होय। ब्राह्मणांनी त्यांचा देखील छळ केला आहे, परंतु तरी देखील या संन्याशाच्या मुलांना संत मंडळीतील भोजलिंग सुतार याने संरक्षण दिले होते। ब्राह्मणांनी स्वजातीतून बहिष्कृत केलेल्या या 4 भावंडामध्ये एक मुलगी होती, म्हणजेच मुक्ताई। ही देखील बहिष्कृत ठरविली गेली होती। तत्कालीन ब्राह्मण हे किती कर्मठ होते हे यावरून स्पष्टच होते। एकतर मुक्ताई ही स्त्री म्हणून शूद्र होती, त्यात ती धर्म बहिष्कृत आणि जात बहिष्कृत ठरविली गेली होती। याचा अर्थ वारकरी संप्रदायाचा धर्म हा वैदिकांच्या धर्माच्या विरोधातच होता हेच सिद्ध होते। म्हणजेच ब्राह्मणी वैदिक धर्म आणि वारकरी धर्म हे एक नसून 2 भिन्न धर्म असल्याचे आणि परस्पर विरोधी धर्म असल्याचेच सिद्ध होते। वैदिक ब्राह्मणांनी महादोषी ठरविलेल्या, धर्म बहिष्कृत ठरविलेल्या मुक्ताईला वारकरी संप्रदायाने आपल्या अंगाखांद्यावर खेळवत पंजाब, सिंध प्रांतापर्यंत मिरवत नेले होते। मित्रहो, सर्व बहुजन जातींच्या संतांनी संपूर्ण भारतात 5 दौरे केले होते। संतांच्या यात्रा या देवदर्शन करण्यासाठी नसून संपूर्ण भारतातील बहुजनांना एकत्र करण्यासाठी होत्या आणि या यात्रा ब्राह्मणांचा खोटा वैदिक धर्म याच्या विरोधात होत्या। वारकरींच्या या भारतभर यात्रामुळे बहुजनांनी ब्राह्मणी वैदिक धर्म झुगारून दिला होता। ही या यात्रांची उपलब्धी आहे, यश आहे, परंतु या दौऱ्यांना वैदिकवादी लोक तीर्थयात्रा असे फसवे नाव वापरतात, कारण या वैदिकवादी ब्राह्मण मंडळींना संतांच्या क्रांतीचे दैवतीकरण करायचे आहे। क्रांतिकारक संतांचे खरे कार्य सामान्य बहुजन जनतेपुढे आणू द्यायचे नाही, यासाठी तत्कालीन वैदिकवादी ब्राह्मण मंडळींनी आटोकाट प्रयत्न केलेले आहे। संतांच्या वैदिकांविरुद्धच्या लढ्याला भ्रष्ट करण्यासाठी काही ब्राह्मण मंडळींनी संतांच्या वारकरी संप्रदायात घुसखोरी केली होती, असे काही बहुजन इतिहास संशोधकांचे मत आहे।
त्यांच्या मतानुसार परिसा भागवत हा ब्राह्मण आणि एकनाथ हा ब्राह्मण वारकरी संप्रदायातले घुसखोरच होते, कारण परिसा भागवत हा वारकरी संप्रदायांच्या अनुयायांना ब्राह्मणी धर्मग्रंथांचे महत्त्व पटवून देत असे, कारण त्याला मूळचा गैरब्राह्मणी वारकरी धर्म भ्रष्ट करायचा होता. त्याला बहुजनांचा वारकरी संप्रदाय भ्रष्ट करायचा होता. त्यासाठी त्याने संत ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग संत नामदेवाच्या नावाने लिहिले असे बहुजन इतिहासकारांचे मत आहे. परंतु इतर बहुजन इतिहास अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की एका जनार्दन म्हणजेच एकनाथ आणि रामा जनार्दन आणि ज्ञी जनार्दन या तिघा गुरुबंधूंनी नामदेवाच्या नावावर ज्ञानेश्वरांच्या समाधीचे खोटे अभंग रचिले आहेत आणि प्रत्येक अभंगात परिसा भागवत याचा उल्लेख केला आहे. त्यामार्फत या घुसखोरांना संत शिरोमणी नामदेव यांच्या मूळ साहित्यात वैदिकवादी घुसखोरी करून संत नामदेवाच्या मूळ साहित्याची दिशाच बदलायची आहे. हे संत नामदेवाविरुद्ध झालेले वैदिकांचे कटकारस्थान आहे. एकनाथांचे भागवत प्रेम त्यांच्या एकनाथी भागवत या ग्रंथामुळे सर्व वारकऱ्यांना ज्ञात आहे. मित्रहो, एकनाथ आणि तुलसीदास हे तत्कालीन समकालीन समवयस्क आहे. ही जोडगोळी कट्टर ब्राह्मणाभिमानी होती. उत्तर भारतात संत नामदेव आणि संत कबीर यांचा प्रचंड प्रभाव होता. तो प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न तुलसीदास याने केलेले आहेत. संतांच्या अभंगांना शह देण्यासाठी आणि भोळ्या भक्तांना आकर्षित करण्यासाठी तुलसीदासाने कपोलकल्पित रामचरितमानस हे महाकाव्य लिहिले. त्याच वेळी तुलसीदासांच्या काशीत बसून एकनाथाने भावार्थ रामायण लिहिले. ते कशासाठी? याचा विठ्ठल भक्त वारकऱ्यांनी काय तो अर्थ समजून घ्यावा. मित्रहो, संतांच्या वारकरी धर्माचे साहित्य ग्रंथ म्हणजे संतांचे क्रांतिकारी अभंग होय. संतांनी महाकाव्य लिहिले नाही, कारण त्यांचा तो धर्म नव्हता. परंतु या विरुद्ध एकनाथाने आणि तुलसीदासाने संतांच्या शिकवणीची दिशा बदलण्यासाठी भावार्थ रामायण आणि रामचरितमानस सारखे कपोलकल्पित दैवीकरणवादी साहित्य लिहून संतांची मूळ क्रांती संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले. परंतु संतांची क्रांती नष्ट होऊ शकली नाही. यावरून देखील असे सिद्ध होते की संतांचा वारकरी धर्म आणि ब्राह्मणांचा वैदिक धर्म हे परस्पर विरोधी दोन भिन्न धर्म आहेत. मित्रहो, विका राजवाडे यांच्यासारख्या ब्राह्मणाभिमानी लेखकाला सुद्धा म्हणावे लागले की शंकराचार्य वगैरे सारख्या सनातन वैदिक धर्माविरुद्ध करण्यात आलेली धर्मक्रांती म्हणजे संतायांचा वारकरी धर्म होय. या विधानावरून हेच स्पष्ट होते की संतांचा लढा हा ब्राह्मणी वैदिक धर्माविरुद्धचा लढा आहे. मित्रहो, 13व्या शतकातील महाराष्ट्रात राजा रामदेवराव जाधव वर्णवादी ब्राह्मणांच्या नादी लागून तत्कालीन संतांचा द्वेष करत होता. हे इतिहासाचे संशोधन केल्यास लक्षात येते. रामदेवरावच्या काळातील संत म्हणजे विद्रोही संत नामदेव शिंपी व नामदेवांच्या कुटुंबातील 14 व्यक्ती, तसेच संत जनाबाई, संत चोखामेळा आणि त्यांच्या कुटुंबातील 5 व्यक्ती, नंतर सेना न्हावी, गोरा कुंभार, सावतामाळी, मुकुंद आटेकरी हे होते. तसेच ब्राह्मणांनी जात बहिष्कृत केलेले संत ज्ञानेश्वर आणि त्याची भावंडे यांचे संरक्षण करणारा भोजलिंग सुतार अशी 20 ते 25 वारकरी नेतृत्व हे रामदेवरावांच्या शासन काळात महाराष्ट्रात होऊन गेले. इतकी प्रज्ञावान वारकरी मंडळी असून देखील ब्राह्मणांच्या नादी लागून त्याला शेवटी राज्य गमवावे लागले. इसा 1317 मध्ये मुबारक खिलजीने रामदेवरावांचे शासन नष्ट केले. या काळात ब्राह्मण राजाश्रय घेऊन वैदिक कर्मकांडे इत्यादी लोकांवर लादण्याचा
प्रयत्न करत तेव्हा विद्रोही वारकरी संत या कर्मकांडाचा प्रचंड विरोध करत राहिले होते. म्हणून तत्कालीन बहुजन समाजाने या वैदिक कर्मकांडाकडे पाठ फिरविली होती. कारण संतांच्या शिकवणीचे त्या काळी लोक प्रचंड पालन करीत होते. यात सर्वात मोठे योगदान संत नामदेवांचे होते. संत नामदेवांनी अति परिश्रमाने लोकांमध्ये वैदिक कर्मकांडाविरुद्ध प्रचंड जनजागृती केली होती. मित्रहो, यावरूनही हेच सिद्ध होते की महाराष्ट्रात वैदिक धर्माच्या विरोधात वारकरी संप्रदायाचा उगम झाला होता. संत नामदेवाने वारकरी आणि तत्कालीन बहुजन समाजाला दैववादापासून दूर नेऊन समानतेची शिकवण दिली होती आणि लोकांना ब्राह्मणी कर्मकांडापासून दूर ठेवले होते. मित्रहो, 13व्या शतकात संत नामदेवांनी संपूर्ण भारतात आणि तत्कालीन संपूर्ण महाराष्ट्रात लोकांचे वैदिक धर्माविरुद्ध निरंतर प्रबोधन केले होते. परिणामी तत्कालीन देवगिरी प्रांताचा नामधारी राजा रामदेवराव जाधव याच्या रयतेने त्याच्या विरुद्ध आणि वैदिक वर्णवादी धर्माविरुद्ध बंड पुकारले होते. हे बंड संत नामदेवांच्या कार्यकाळात झाले होते. या बंडाबाबत प्राचार्य फाटक म्हणतात की रामदेवरावांच्या सुरुवातीच्या काळातच जनतेने त्याच्या विरुद्ध बंड पुकारले होते, परंतु ते नामदेवाचे नाव यायला धजावत नाहीत. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी म्हणतात की रामदेव हा संतांशी क्रूरपणे वागला होता. रामदेवांच्या काळात महाराष्ट्रात वर्णाश्रम धर्म रुजविण्याचा प्रयत्न रामदेवांचे ब्राह्मण मंत्रिमंडळ करीत होते. त्यापूर्वी महाराष्ट्रातील लोकांना वर्णाश्रम धर्म माहीत देखील नव्हता. बुद्धांच्या आणि संतांच्या शिकवणीनुसार आचरण करणाऱ्या लोकांना हा नवीन वर्णाश्रम धर्म नको होता. या वर्णाश्रम धर्माला लोकांनी तीव्र विरोध केला. या विरोधाचे रूपांतर आंदोलनात झाले आणि हे आंदोलन प्रचंड भडकले होते. ही घटना सिद्ध करणारे अनेक उल्लेख महानुभाव वाङ्मय व संतांचे अस्सल अभंग यातून सापडतात. तत्कालीन लोकांवर संतांच्या शिकवणीचा जसा प्रभाव होता तसा बुद्धांच्या शिकवणीचा सुद्धा प्रचंड प्रभाव होता. रामदेवाची घोर चूक म्हणजे त्याने ब्राह्मणी कंपू मंत्रिमंडळात घेतला होता. त्याच्या मंत्रिमंडळात हेमाडपंत, पुरुषोत्तम भट, बीची देव, सारंगधर अशी अनेक वर्णाश्रम धर्मी मंडळी होती. परंतु त्याने तत्कालीन संत नामदेव, संत चोखोबा, संत सावतामाळी अशी संत मंडळी दूर लोटली. मित्रहो, आज रामदेवरावाचा उल्लेख देखील कोणी करत नाही. त्या काळातील धर्ममार्तंडांचा देखील कोणी उल्लेख करत नाही. परंतु 700 ते 800 वर्षांपूर्वी होऊन गेलेली वारकरी संत मंडळी आजही महाराष्ट्रातील लोकांसाठी स्मरणीय आणि वंदनीय आणि पूजनीय आहे. याचे कारण आपल्या संतांची शिकवण सनातनो आहे. संतांनी बहुजनांना भक्तीचा मार्ग दाखविला नसून संतांनी बहुजनांना बुद्धाप्रमाणेच क्रांतीचा मार्ग दाखवला आणि कोट्यवधी लोकांनी हा क्रांतीमार्ग स्वीकारला देखील. कारण वारकरी धर्म हा खरा सनातनो मार्ग आहे. सनातनो या शब्दाचा अर्थ जीवन जगण्याचा बुद्धांनी सांगितलेला बुद्ध सत्य मार्ग हा होय. अंतिम सत्य मार्ग होय. ज्या संतांचा रामदेव आणि त्याच्या ब्राह्मण मंत्र्यांनी अधिक्षेप केला त्याच संतांना सर्व बहुजन समाजाने आपल्या डोक्यावर उचलून घेतले आहे. हीच क्रांतिकारक वारकरी मंडळींची सर्वात मोठी उपलब्धी आहे.